ओम साईराम गणेश ज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। जानेवारी महिना चालू झाला आहे आणि या महिन्यामध्ये पहिला सण आहे तो आहे मकर संक्रांती। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि भोगीच्या दिवशी एक मिक्स भाजी बनवली जाते। त्याच भाजीला भोगीची भाजी असं म्हणतात। तर ही भोगीची भाजी आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी देवाला नैवेद्य म्हणून दाखवतात। तर ही भाजी कशी बनवली आहे ते चला बघूया आपण। तर इथे भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या मी तुम्हाला सांगते। आता गाजर घेतला आहे, अर्धा गाजर घेतला आहे, मी फोडी करून घेतले आहेत। मटार असतात हिरवे मटार ते सोलून घेतले आहेत। इथे फरसबी घेतली आहे मी। इथे चणे घेतले आहेत, हिरवे चणे येतात ते सोलून घेतले आहेत। तसेच वालाच्या शेंगा असतात त्याच्या बिया आहेत त्या घेतल्या आहेत। इथे पापडी घेतली आहे आणि इथे मी थोडेसे शेंगदाणे आणि बदाम भिजवले आहेत। बदाम ऑप्शनल आहेत। वांगी घेतली आहेत आणि त्याच्याबरोबर हे छोटे थोडेसे 4-5 बोरं घेतली आहेत। तर आपल्या सोयीनुसार या भाज्या घ्यायच्या। याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी भाज्या घेऊ शकता। शिवाय काही ठिकाणी या भाज्यांमध्ये ऊस सुद्धा घातला जातो। तर इथे हे शेंगा पण लागतात आपल्याला। शेवग्याच्या मगाशी तुम्हाला दाखवायचं राहिलं। आता इथे आपल्याला वाटपासाठी बघा थोडे तीळ लागतील। तीळ एवढे घ्यायचे नाहीत, थोडे घ्यायचे। एक चमचाभर तीळ घ्यायचे। इथे बघा सुकं खोबरं घेतलं आहे, ते थोडं भाजून घ्यायचं। त्यानंतर इथे कोथिंबीर, लसूण हे सगळं साहित्य आपल्याला वाटपासाठी लागणार आहे। तर इथे वाटपासाठी बघा खोबरं मी भाजून घेतलं आहे। आल्याचा एक तुकडा, 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि तीळ आणि जिरं हे भाजून घेतलं आहे आणि कोथिंबीर हे आता सर्व साहित्य मिक्सरमध्ये मी घालून वाटून घेते। इथे भाजीची फोडणी द्यायची आहे। त्याकरता बघा कांदा घेतला आहे बारीक चिरून, 1 किंवा 2 बारीक कांदे चिरून घ्यायचे। तसेच 2 टोमॅटो चिरून घेतले आहेत बारीक, कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि इथे थोडीशी 2-3 लसणीच्या पाकळ्या आणि कढीपत्ता हे फोडणीसाठी साहित्य आहे। तर या सर्व भाज्या मी आता धुवून स्वच्छ केल्या आहेत, मिक्स केल्यात सर्व भाज्या। यात वांग पण कापून घेतलं आहे मी आता। तर चला आता आपण भाजी करायला घेऊया। तर इथे कुकरमध्ये बघा मी आता हे 2 चम्मच तेल घालत आहे। तेल गरम झालं आहे, आता कांदा घालते। आता इथे मी कढीपत्ता घालून घेते आणि थोडा वेळ बघा कांदा मस्त तेलामध्ये परतून घेते। इथे मी आता टोमॅटो घालून घेते। टोमॅटो थोडा शिजत आला आहे, तर इथे मी आता 1 चमचाभर मीठ घालते। कारण मिठामुळे टोमॅटो कांदा पटकन असा गळला जातो, त्यामुळे टोमॅटो पटकन शिजेल। आता मी सगळे मसाले घालून घेते। 1 चमचाभर मी हळद घातली आहे, चमचाभर धना जिरा पूड घातली आहे, 1 ते 1.5 चमचा। इथे लाल तिखट घातलं आहे मी, 2 चम्मचभर लाल तिखट घालते, मीडियम साईजचा चम्मच आहे। अर्धा चमचा हिंग घालते। हे सर्व मसाले मी आता तेलामध्ये चांगले परतून घेते। तर हे बघा पूर्ण मसाले आता व्यवस्थित सगळे बारीक असे शिजले आहेत। आता मी ह्याच्यामध्ये भाजी घालून घेते। तर ही हिरवीगार भाजी बघा दिसते, ती आता मी कुकरमध्ये मी सर्व भाजी घालून घेते। पाणी वगैरे असतं म्हणून थोडं हातानेच घालते भाजी, म्हणजे तेलामध्ये पूर्ण भाजी परतली जाईल। हे आता मी तेलामध्ये बघा परतून घेते भाजी व्यवस्थित। आणि मी हे पटकन होण्यासाठी कुकरमध्ये भाजी करत आहे। आणि कुकरमध्ये कसे चणे वगैरे असतात ते पटकन शिजले जातात। नाहीतर कढईमध्ये बघा चणे शिजायला वगैरे खूप वेळ लागतो। कुकरमध्ये वाफेवरती मस्त ही भाजी होते आणि चवीला पण खूप छान लागते। तर आता ही 2-4 मिनटं ना आपण अशीच परतून घेऊया तेलामध्ये, मसाल्यामध्ये। बघा मसाले पूर्ण कोट होईपर्यंत बघा किती कलरफुल दिसते, सर्व कलर आलाय, छान वाटते भाजी बघा।
बघायलाच किती सुंदर वाटते। थोडे एक 5 मिनिटं तरी शिजू द्या। तर इथे बघा मस्तपैकी एक 5 मिनिटं परतली गेली आहे तेलावर भाजी। आता याला मी मसाला लावून घेते। बघा पाणी वगैरे काहीच घातलं नाही आधी। मस्त तेलावरती बघा मसाले सगळे कोट झाले। वाटून घेतला आहे मसाला, खोबरं तसेच तीळ वगैरे वाटले आहेत, लसूण अद्रक तो आता मी याच्यामध्ये घालते। कारण मगाशी हा मसाला पूर्ण मी भाजून घेतलेला आहे, त्यामुळे तेलात भाजायची काहीच गरज नाही आहे। खोबरं वगैरे आपण भाजून घेतलं आहे, लसूण अद्रक सर्व भाजून घेतलेलं, तीळ वगैरे भाजून घेतलेले। मसाला बघा व्यवस्थित मी आता सर्व भाजीला लावून घेते। कुकरमध्ये मी गरम पाणी घालते भाजीला थंड पाणी नाही घालायचं, चव जाते भाजीची म्हणून। इथे आता पाणी गरम झालंय तर गरम पाणी घालते मी। हे मिक्सरचं भांडं आहे ते पण मी थोडं इसळून घालते कारण त्यात मसाला होता। मी आता मिक्स करून घेते भाजी। भाजी किती छान दिसते आणि पूर्ण घरामध्ये सुगंध सुटला आहे भाजीचा। भाजी शिजायची आहे त्यामुळे पाणी आपल्या अंदाजाने घालायचं। इथे मी शेवग्याच्या शेंगा सोलून वगैरे स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि मी त्या मगाशी घातल्या नाहीत कारण त्या लवकर घातल्या की गळून जातात। अगोदर घातल्या असत्या त्या शिजल्या असत्या आणि पूर्ण गळून जातात, म्हणून मी या लेट टाकते। हे आता या भाजीमध्ये मी ऍड करते। आता भाजी व्यवस्थित मिक्स करून कुकरचं एक झाकण लावलं तर 3 शिट्यांमध्ये बघा भाजी मस्त शिजली जाते। कारण चणे वाटाणे अशा भाज्या कढईमध्ये पटकन शिजल्या जात नाही, बराच वेळ जातो। तर कुकरमध्ये अगदी झटपट ही भाजी होते। तर कुकरची शिट्टी होईपर्यंत इथे मी बाजरीची भाकरी मस्त तीळ घालून बनवून घेते। बाजरीची भाकरी खरपूस अशी भाजली की त्याच्यावरती तूप वगैरे घालून ही भाजी आणि भाकरी खूप छान लागते। एकदा नक्की करून बघा। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत, आता भाजी बघूया आपण। कुकरमध्ये भाजी बघा किती छान झाली आहे, झटकन आणि पटकन झाली आहे। शिवाय यातल्या भाज्या पण तशाच अख्ख्या आहेत, त्यामुळे ही कुकरमध्ये 2 किंवा 3 शिट्टीमध्ये भाजी केली तर खूप छान भाजी होते। आणि शेंगा पण बघा पूर्णपणे अख्ख्याच्या अख्ख्या आहेत। बघा भाजी मी आता बाउलमध्ये काढून घेते। तर या थंडीच्या दिवसामध्ये बघा बाजारामध्ये खूप साऱ्या फळभाज्या आलेल्या असतात आणि या थंडीच्या दिवसामध्ये या भाज्या आपल्या शरीराला पण आवश्यक असतात। तर यातल्या काही भाज्या बघा आपण सुगड पुजतो त्यावेळेला आपण त्या भाज्यासुद्धा सुगडमध्ये घालून पुजल्या जातात। तर काही ठिकाणी भोगीच्या दिवशी पुजतात तर काही ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी या भाज्या पुजल्या जातात। तर ही अशी तीळ घालून केलेली मिक्स भाजी आणि बाजरीची तीळ घालून केलेली भाकरी, तर ह्याचा नैवेद्य भोगीच्या दिवशी बघा दाखवला जातो, म्हणून ह्या भाजीला भोगीची भाजी असंही म्हटलं जातं। प्रत्येक भागामध्ये बघा या भाजीला वेगवेगळी नावं आहेत, जसं की काही ठिकाणी खेंगाट म्हटलं जातं तर काही ठिकाणी लेकरूवाळ म्हटलं जातं। बघा किती सॉफ्ट आहे।
तर कुकरमध्ये झटपट होणाऱ्या भोगीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओम साईराम.